आणि यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये याचीही या अनुषंगाने चर्चा आहे। पुढची बातमी येते एका जाहिराती संदर्भातली। एक जाहिरात सध्या चांगली चर्चेत आणि या अनुषंगाने आता राजकीय नेत्यांमध्ये वार प्रतिवार बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने बावनकुळे, मंत्री बावनकुळे, त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यामध्ये ही राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळते। बावनकुळेंनी मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी फडणवीसांची जाहिरात देण्यात आलेली का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। 100 ते 200 कोटी जाहिरातींवर खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे भाजप आणि विरोधक या निमित्ताने पुन्हा एकदा आमने सामने बघायला मिळाले। तर रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा। आता ते म्हणतात की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता। पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे, कुठलाही दंड माफ केला नाहीये। प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहे, अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे। थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे, त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे। आता बावनकुळे साहेबांची चूक मी पुढे आणली आहे। दमानियाताईंना सुद्धा माझा सोशल मीडिया ते बघत असाव्यात, तर त्यांना सुद्धा मी आव्हान करतो की बावनकुळे साहेबांचा मुद्दा जो मी आणलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपण जर बघितलं, मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला 90 कोटीचं डिस्काउंट हे मंत्री महोदयांनी दिलेले आहे। त्यामुळे दमानियाताईंना मी विनंती करतो तोही मुद्दा त्यांनी तिथं उचलावा। दरम्यान ज्या कंपनीचा उल्लेख यामध्ये आला त्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीची आता ओळख करून घेऊ। 40,000 कोटींचा व्यवहार करणारी कंपनी म्हणून मेगा इंजिनिअरिंगची ओळख आहे। सुरुवातीला 10 कर्मचारी होते, कंपनीची सुरुवात झाली तेव्हा। सध्याच्या घडीला विविध ग्रुप कंपनीत मिळून 2 लाखाहून अधिक कर्मचारी असल्याचं समोर येते। इलेक्ट्रिक वाहनं ईव्ही बनवणारी भारतातली एक प्रमुख अग्रगण्य कंपनी म्हणून मेगा इंजिनिअरिंगची ओळख आहे। तेलंगणाच्या कालेश्वरममध्ये जगातील सर्वात मोठ्या जलसिंचन प्रकल्पात मेगा इंजिनिअरिंगचा मोठा वाटा राहिलाय, सहभाग राहिलाय। हिमालयातील 11,578 फुटांवरील जोखमीच्या झोजिला बोगद्याची निर्मिती हे देखील मेगा इंजिनिअरिंगची ओळख आहे। अनेक राजकीय पक्षांना मोठ्या रकमांच्या देणग्या त्यांनी दिल्यात। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणग्या देणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे। निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणग्या देणारी सर्वात मोठी कंपनी। ऑक्टोबर 2019 मध्ये आयकरने धाडी टाकल्या। ईडीकडूनही कंपनीची चौकशी झाली। जुलै 2025 मध्ये कंपनीला 94.68 कोटी रुपयांचा दंड झालेला। जालन्यातील रस्ते निर्मितीवेळी खनिजांचं अवैध खोदकाम केल्याचा आरोप झालेला।